कोरपना परसोडा फाट्याजवळ अवैध दारू विक्रीला उधाण आले असून यात अनेकांना दारूची लत लागली आहे। त्यामुळे परिसरात दारू विक्रेत्यांविरोधात मोठा रोष आहे। दरम्यान राजुरा विधानसभेचे आमदार देवराव दादा भोंगळे हे राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करीत असताना जमलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात दारू विक्री सुरू असल्याचे सांगितले। लगेच आमदारांनी रस्त्यालगत असलेल्या अवैध दारू विक्रेत्यांच्या दुकानात स्वतः समोर राहून कार्यकर्त्यांना अवैध दारू काढण्यास सांगितले। कार्यकर्त्यांनी आत जाऊन कचऱ्यामध्ये लपवून ठेवलेल्या अवैध दारूच्या 3 पेट्या पकडून ठेवल्या व कोरपना पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराला बोलावून विक्रेत्याला त्यांच्या स्वाधीन केले। आमदार भोंगळे यांच्या या कार्याची सर्वत्र चर्चा असून राजुरा विधानसभेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे। आमदार देवराव भोंगळे यांनी आपल्या राष्ट्रीय महामार्गाची पाहणी थांबवून त्या अवैध दारू विक्रीवर कारवाई होईपर्यंत थांबले। आजपर्यंत कोणत्याही आमदारांनी अवैध दारू विक्रेत्याच्या अड्ड्यावर जाऊन दारू पकडली असे कधीच घडले नाही। यामुळे आमदार देवराव भोंगळे यांचे कौतुक होत आहे। या संदर्भात आमदार देवराव भोंगळे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। आज आम्ही राजुरा ते बेलापर्यंत राष्ट्रीय महामार्ग आहे त्या महामार्गाची पाहणी करत होतो की बरेच ठिकाणी गावात जायला रस्ते नाही राहिले आहे, लोकांच्या शेता खाली गेल्या आहेत, त्यांना रस्ते नाही आहे। तर या सर्व विषय घेऊन आज आम्ही पाहणी करत होतो। तर दुर्गाडी फाट्यावर गेल्यानंतर त्या ठिकाणचे ग्रामस्थ त्या ठिकाणी उपस्थित होते। दुर्गाडीमधला प्रॉब्लेम आम्ही NHAIच्या अधिकाऱ्यांना सांगितला। त्यानंतर दुर्गाडीच्या ग्रामस्थांनी मला सांगितलं की दुर्गाडीला लागून अगदी नॅशनल हायवेच्या बाजूला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अवैध दारू विक्री सुरू आहे आणि या संदर्भात पोलीस कोणती कारवाई करत नाही। मी लगेच त्या ग्रामस्थांसोबत त्या ठिकाणी गेलो। अगदी नॅशनल हायवेला लागून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अवैध दारू विक्री सुरू होती। आम्ही ती दारू पकडली आणि त्या ठिकाणी लगेच कोरपण्याच्या ठाणेदारांना बोलावून ती त्यांच्या सुपूर्द केली आणि या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून जे नागरिक त्या ठिकाणी बसस्टॉप आहे, शाळेच्या मुली त्या ठिकाणी थांबतात आणि अवैध दारू विक्री त्यांना खूप त्रास होत होता। ती आज मात्र अवैध दारू विक्री होती ती पकडून पोलिसांना दिली आणि पोलिसांना सांगितलं की यानंतर मात्र या संपूर्ण भागात कुठे अवैध दारू विक्री होऊ नये अशा सूचना त्यांना केल्या।